नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण सीड टेस्टिंग अँड सीड प्रोसेसिंग नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण सीड टेस्टिंग लॅबोरेटरी इथे आलेलो आहोत. मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड टेस्टिंग म्हणजे सीड टेस्टिंग म्हणजे काय आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ज काय हे आपल्याला पाहायचं आहे. सीड टेस्टिंग इज द सायन्स ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ प्लॅन्टिंग व्हॅल्यू ऑफ द सीड. हे ज्याच्यामुळं आपण सीडची जी प्लॅन्टिंग व्हॅल्यू आहे त्याचं मूल्यमापन करतो त्याला सीड टेस्टिंग असं म्हणतात. सीड टेस्टिंग इज इसेन्शियल टू अचीव फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ज. आणि हे असे बरेचसे ऑब्जेक्टिव्ह कॅरी करण्यासाठी किंवा अचीव करण्यासाठी आपल्याला सीड टेस्टिंग करणं गरजेचं असतं. आता त्याचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ज पाहिजेत. हे 2 मार्काला 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. फर्स्ट पॉईंट बघा, टू डिटरमाइन सीड क्वालिटी. आपल्याला सीड क्वालिटी ठरवायची आहे. दॅट इज देअर सुटेबिलिटी फॉर प्लॅन्टिंग म्हणजे ती प्लॅन्टिंग करण्यासाठी सुटेबल आहे का. टू आयडेंटिफाय सीड क्वालिटी प्रॉब्लेम अँड देअर प्रॉबेबल कॉजेस की ह्या सीड क्वालिटी प्रॉब्लेम काही आहेत का आणि त्याची काही कारणं आहेत का. टू डिटरमाइन द नीड फॉर ड्राईंग प्रोसेसिंग अँड स्पेसिफिक प्रोसिजर दॅट शुड बी यूज्ड. काही गरज आहे का आपल्याला ड्राईंग करण्याची, प्रोसेसिंग करण्याची किंवा काही स्पेसिफिक प्रोसिजर करण्याची हे ठरवलं जातं. टू डिटरमाइन इफ सीड मीट्स एस्टॅब्लिश्ड क्वालिटी स्टँडर्ड ऑर लेबलिंग स्पेसिफिकेशन की ह्या सीडला क्वालिटी स्टँडर्ड आहेत का, लेबलिंग स्पेसिफिकेशन्स आहेत का हे आपल्याला ठरवता येतं. याच्यानंतरचा पॉईंट आहे टू एस्टॅब्लिश क्वालिटी अँड प्रोव्हाइड ए बेसिस फॉर प्राईज की आपल्याला त्याच्या क्वालिटी ठरवता येते, क्वालिटीनुसार त्याचा दर ठरवता येतो. आणि कंझ्युमर डिस्क्रिमिनेशन अमॉंग लॉट्स इन द मार्केट आणि कंझ्युमरमध्ये आपल्याला हे डिस्क्रिमिनेट करता येते, त्याचं वितरण करता येतं. विजिट ए नियर बाय सीड टेस्टिंग लॅबोरेटरी टू स्टडी द प्लॅन्टिंग अँड फंक्शनिंग. आता याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे इस्टा. आता इस्टा म्हणजे काय आहे बघा, शॉर्ट फॉर्म द इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन. पहिल्यांदा ISTA हे लक्षात ठेवायचं. was founded in 1924. It is an association of laboratories which are authorized to check on the marketability of the seed as defined in laws of different countries. It has more than 100 members worldwide. Worldwide त्याच्यात 100 members आहेत. The permanent secretariat of ISTA is in नॉर्वे. म्हणजे त्याचं जे मेन ऑफिस आहे ते कुठे आहे, नॉर्वेमध्ये आहे. सेक्रेटरिएट जो आहे तो नॉर्वेमध्ये आहे. द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ द इस्टा इज टू डेव्हलप म्हणजे सुधारणा करणं, अडॉप्ट म्हणजे आपण स्वीकारणं, अँड पब्लिश म्हणजे पब्लिश करणं स्टँडर्ड प्रोसिजर फॉर सॅम्पलिंगसाठी प्रोसिजर आणि टेस्टिंग ऑफ सीड. इट प्रमोट युनिफॉर्म अप्लिकेशन ऑफ रूल्स, सगळीकडे सारखे रूल असावेत, अँड मेथड्स ऑफ टेस्टिंग फॉर इव्हॅल्युएशन ऑफ सीड्स. इट ऑल्सो प्रमोट रिसर्च इन ऑल आस्पेक्ट ऑफ सीड सायन्स. सीड सायन्समध्ये रिसर्च करण्यामध्ये प्रमोशन केलं जातं, स्टिम्युलेशन दिलं जातं. अँड टेक्नॉलॉजी इन्क्लुडिंग सॅम्पलिंग, टेस्टिंग, स्टोरिंग, प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन. इट एनकरेजेस कल्टिवर म्हणजे तो लागवड करणार आहे, सर्टिफिकेशन. पार्टिसिपेट्स इन कॉन्फरन्समध्ये त्यांनी पार्टिसिपेट व्हावं, अँड ट्रेनिंग कोर्सेस. द टेक्निकल अँड सायंटिफिक वर्क ऑफ असोसिएशन इज कॅरीड बाय 15 स्पेशल कमिटीज. हे सगळं काम हे 15 वेगवेगळ्या कमिटीमार्फत चालतं. इट पब्लिशेस सायंटिफिक अँड टेक्निकल पेपर्स इन असोसिएशन जर्नल. त्याचे काही पेपर्स पब्लिश केले जातात जर्नलमध्ये. सीड सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं त्याला म्हटलेलं आहे. वन ऑफ द foremost achievement of the ISTA is adoption of international rules for the seed testing. सगळ्यात महत्त्वाची अचिव्हमेंट आहे की जगभरामध्ये सगळ्यांनी ते रूल पाळायचे आहेत. These rules prescribe testing technique based upon scientific evidence. International seed analysis certificate, widely used in seed trade, is another achievement. In developing the rules for seed testing, following objectives serve as guidelines. पहिला point, to provide methods by which the quality of the seed samples can be determined accurately. की अशा पद्धतीची मेथड आपल्याला पाहायची की ज्याच्यामध्ये सॅम्पलिंग प्रॉपर होईल. टू एक्सप्लेन मेथड्स सो दॅट सीड ॲनालिस्ट वर्किंग
in different laboratories in different countries throughout the world can obtain uniform result. म्हणजे सगळीकडे त्याचा रिझल्ट सारखा यावा. To relate the laboratory result regarding planting value. To perform the test in most economical manner. म्हणजेच परवडणाऱ्याच्या पद्धतीनं आपण ते करायचं आहे. To complete the test within the shortest period of time. नंतरचा पॉईंट आहे सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. Seed testing services are required to gain information regarding planting value of the seed lots. The seed testing laboratory is the premises where असं हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी काय केलं जातं, where seed quality testing work is effectively made. त्या ठिकाणी ते काम केलं जातं. To carry out responsibilities effectively, this is necessary that seed testing laboratories are established. त्यासाठी आपण लॅबोरेटरी तयार केल्या पाहिजेत, मॅनेज केल्या पाहिजेत आणि इक्विप केल्या पाहिजेत इन ए ठराविक मॅनर, ज्याला आपण म्हणू शकतो. इथे त्यांनी सीड टेस्टिंग लॅबोरेटरीचा लेआउट दिलेला आहे, तो तुम्ही पुस्तकामध्ये व्यवस्थित बघू शकता. इथे आपल्याला पुढच्या पॉईंटकडे जायचं आहे. सच दॅट व्हॉटेवर सॅम्पल्स आर रिसिव्ड शुड बी ॲनालाइज्ड इन द लिस्ट टाईम. जे काही सॅम्पल मिळालेले आहेत ते कमीत कमी वेळेमध्ये आपल्याकडून ॲनालाइज करून व्हावं, त्याचं पृथक्करण करून व्हावं. याच्यानंतर सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज आर इसेन्शियल इन सीड सर्टिफिकेशन अँड क्वालिटी कंट्रोल ऑफ सीड. दीज रिझल्ट मे कॉज रिजेक्शन ऑफ पुअर सीड. याच्यामधून आपण पुअर सीड रिजेक्ट करू ऑर लो ग्रेड सीड इन अकाउंट ऑफ लॉ. म्हणजे जसा नियम आहे त्या नियमानुसार आपण त्याला काय करू शकतो, डिस्कार्ड करू शकतो. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे लेआउट अँड डिझाईन ऑफ सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. हा आपण उद्या बघू, कारण पुस्तकातला नंतरचा शेवटचा पार्ट ह्या टॉपिकमधला डिलीट केलेला आहे. तो बघत असताना आपण हा पार्ट पूर्ण करू. थँक्यू.